कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना. हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा. हे वारंवार कोल्हापूरचं पुरोगामित्व पुढे आणलं जातं. शिवशाहू आंबेडकरांचा जिल्हा सांगितला जातो, राजाजी शाहूंचं सारखं नाव घेतलं जातं आणि ह्या नावाच्या खाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिंदुत्ववादी लोकांना नेहमी मागे टेकण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारमध्ये, सत्तेमध्ये, कारभारामध्ये धर्म आणायचा नाही एका बाजूने आपण म्हणायचं. मग हे धर्म आणण्याचं काय हलाल सर्टिफिकेट हे संविधानामध्ये मान्य आहे का? कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? आणि गेल्या 60 वर्षामध्ये गोकुळला गरज नसताना आत्ता हलाल सर्टिफिकेट मागच्या वर्षी कसं काय अप्लाय केलं गेलं? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? तुम्ही जमिनी विकत घेताना विचारत नाही, तुम्ही सुसाट खरेदी करताना विचारत नाही. हलाल सारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा. लोकांना सांगताना पण सांगायचं धर्मनिरपेक्ष आहोत. ईडी आली की धर्म येतो, कारवाई झाली की धर्म येतो, मी अल्पसंख्याक येतो. ह्या ठिकाणी तेच केलेलं आहे. परत हलाल सर्टिफिकेटची गरज नसताना कोल्हापूरच्या दुधाला, गोकुळला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. 2025 सर्टिफिकेटवर अर्ज दिसतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की आखाती देशांमध्ये हलाल सर्टिफिकेट एक मॅन्डेटरी आहे. एखादं उत्पादन 2022 ला काढलेलं असं त्यांच्याच काळात काढलंय ना ते. त्या 2022 मध्ये सत्ता कोणाची होती? त्यांच्याच काळामध्ये हलाल सर्टिफिकेट काढलेलं आहे. हलाल सर्टिफिकेटची गरज आहे का? मुळात हलाल सर्टिफिकेटला संविधानिक मान्यता नाहीये, तरी हलाल सर्टिफिकेट का काढलं? आणि तुमचा जो प्रश्न आहे की आखाती देशांच्या विषयामध्ये, गोकुळचं असं कोणतं उत्पादन आहे जे आपल्याकडे बनतंय आणि ते विकलं जात नाही, पडून राहिलेलं आहे? अजून आमचं पुणे मार्केट आपण कव्हर केलं नाहीये. मुंबई मार्केट आमचं कव्हर करायचं पूर्ण बाकी आहे. गोवा मार्केट बाकी आहे. आमचं जर एखादं उत्पादन पडून राहत असेल किंवा आमची उत्पादन क्षमता भयानक वाढली आहे आणि त्याचा विक्री होत नाहीये, त्याच्यासाठी केलं तर वेगळी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी ह्याला धर्मामध्ये आणण्याची काय गरज आहे? एखाद्याला एखादा गोकुळचा आयटम जर आवडत असेल तर त्याने विकत घ्यावा. माझ्या धर्माला मान्य असेल तर तो घ्यायचा. हलालचा अर्थ काय? माझ्या धर्मालाही मान्य आहे का तर मी घेणार. असं बाकी संविधानामध्ये अशी गोष्ट आहे का की ह्या धर्माला मान्य आहे तर मी घेणार नाही तर घेणार नाही म्हणून? आखाती देश महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.